तर त्याच्यामध्ये तो अनेक युक्तीने या ठिकाणी कारणरूप अज्ञान आहे असं तो सांगतो. आणि ते सांगत असताना असंभव कधीही अध्यास व्हायचा असेल तर त्या ठिकाणी त्या पदार्थाच्या सामान्य रूपाचं ज्ञान आणि विशेष रूपाचं अज्ञान असेल तर अध्यास घडतो. परंतु आत्मा जो आहे तो आत्मा सिद्धांताच्या दृष्टीनं स्वयंप्रकाश आहे. म्हणजे त्याच्या ठिकाणी अज्ञान जे आहे तर ते अज्ञान राहणं शक्य नाही. स्वयंप्रकाश असणारा आत्मा आणि अज्ञान हे तमरूप आहे आणि या ठिकाणी आत्मा हा स्वयंप्रकाश आहे. त्यांचा परस्पर विरोध असल्यामुळं या ठिकाणी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान राहणं संभवनीय नाही. म्हणजे याचाच अर्थ या ठिकाणी जर अज्ञानरूपी कार्य नसेल सिद्ध झालं नाही तर त्या ठिकाणी अहंकारादी बंध हे त्याचं जे कार्य आहे ते कार्यही अध्यस्त ठरू शकणार नाही असं त्यांनी सांगितलं. परंतु त्यांनी सांगितलं की आत्मा जो आहे तर तो आत्मा स्वयंप्रकाश आहे हे खरं आहे, परंतु आत्मेच्या ठिकाणी अज्ञान आहे असं त्यांनी सांगितलं. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान राहू शकतं हे सांगत असताना त्यांनी एक अनुभवाचं उदाहरण दिलं. आत्मेच्या ठिकाणी जर अज्ञान कधीच नसतं तर आपल्याला अज्ञानाचा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अनुभवही आला नसता. पण प्रत्येक मनुष्याला सुषुप्ती अवस्था प्रत्येकाच्या अनुभवाची आहे आणि सुषुप्तीतून जागृत झालेला पुरुष काय म्हणतो की मी आत्तापर्यंत आनंदाने झोपलो होतो आणि मला काहीच कळलं नाही याचा अर्थ अज्ञान होतं तिथं. आणि ते आता जरी अज्ञान त्याच्यासमोर नसेल जागृत अवस्थेत परंतु मला काहीच कळलं नाही हा जो तो अनुभवाचा अनुवाद करतो तर याचा अर्थ त्याने तिथं अनुभव घेतलेला आहे किंवा त्याला त्या अज्ञानाचं आणि आनंदाचं प्रत्यक्ष ज्ञान झालेलं आहे किंवा त्या अज्ञानाने आवृत्त असणाऱ्या आनंदाचा त्याला अनुभव आलेला आहे. आणि मग आता त्याला जागृती अवस्थेमध्ये त्या आनंदाचं आणि त्या अज्ञानाचं स्मरण होतं किंवा स्मृती होते. आणि स्मृती ही अनुभवपूर्विका असते किंवा प्रत्यक्ष ज्ञानपूर्वकच असते. त्यामुळं त्याला ज्या अर्थी स्मृती होते जागृतीमध्ये त्याचा अर्थ त्या ठिकाणी त्याला अज्ञानाचा अनुभव आहे असं सांगितलं. आणि त्यानंतर सांगितलं की ज्या वेळेला ही जी इंद्रिय वगैरे आहेत तर ही इंद्रिय तर तिथं काय आहे आपल्या इंद्रिय किंवा अंतःकरणवृत्ती ही आपल्या कारणामध्ये लीन झालेली आहे. याचा अर्थ साक्षीला किंवा आत्म्याला त्याचं ज्ञान झालं, पण ते ज्ञान कशामुळं झालं तर ते ज्ञान त्याला त्या ठिकाणी ह्या इंद्रियांमुळं जागृतीतले इंद्रिय किंवा जागृतीत असणारा अंतःकरणाच्या द्वारा झालेलं नाही. मग त्या साक्षात तर त्याला ज्ञान होत नाही. साक्षीला काहीतरी मध्ये माध्यम लागतं आणि ते माध्यम अंतःकरण वृत्ती किंवा अविद्यावृत्तीचं लागतं. याचाच अर्थ त्या आनंदाचं त्याला जे स्मरण झालं तर त्यावेळेला जेव्हा त्या आनंदाचं आणि अज्ञानाचं प्रकाशन केलं कोणी साक्षीनं त्यावेळेला ते अर्थातच अविद्यावृत्तीच्या द्वारा केलं असं आपल्याला मानलंच पाहिजे. कारण सुषुप्तीत ह्या इंद्रियांचा आणि अंतःकरणाचा लय झाला आणि ज्ञान तर झालं आणि साक्षीला साक्षात ज्ञान होत नाही. मग साक्षी काय करतो अंतःकरण वृत्तीद्वारा किंवा अविद्यावृत्तीद्वारा प्रकाशन करतो. अर्थात त्या ठिकाणी त्यांनी त्या अज्ञानाचं आणि अज्ञानाने आच्छादित किंवा आवृत्त असणाऱ्या आनंदाचं प्रकाशन हे कशा अविद्यावृत्तीद्वारा केलं. आता त्यामध्ये जर मग आता अविद्यावृत्तीद्वारा केलं तर त्या ठिकाणी अज्ञान नसतंच तर अज्ञानाचं ज्ञान झालं असतं का आणि मग त्याला त्याचं स्मरण तरी झालं असतं का. याचा अर्थ अज्ञान आपण त्या ठिकाणी मानलं पाहिजे. म्हणजे आणखी एक दुसरी गोष्ट आहे की तो काय म्हणत होता आत्मा स्वयंप्रकाश आहे आणि त्याच्या ठिकाणी अज्ञान राहू शकत नाही. तर अनुभवाच्या दृष्टीनं पाहिलं तर त्या ठिकाणी अज्ञान राहिलं की नाही. जर स्वयंप्रकाश आत्मा त्या अज्ञानाच्या विरोधी असता तर त्या अज्ञानाचं ज्ञानही झालं नसतं. याचा अर्थ आत्म्याचा जो सामान्य प्रकाश आहे
तो त्या आत्मा जो स्वयंप्रकाश आहे किंवा त्याच्या ठिकाणी जो सामान्य प्रकाश आहे तो अज्ञानाच्या विरोधी नाही. मग अज्ञानाच्या विरोधी कधी आहे, काय आहे, तर त्या ठिकाणी त्याचा जो विशेष प्रकाश आहे तो त्या अज्ञानाच्या विरोधी आहे असं आतापर्यंत आपण पाहिलं. म्हणून या ठिकाणी उलट तो अज्ञानाचा बाधक नाही तर तो अज्ञानाचा काय आहे, साधक आहे असं आतापर्यंत पाहिलं. तर ते सांगतात म्हणून आत्मप्रकाश हा अज्ञानाचा बाधक नाही, उलट त्याचा साधक आहे. म्हणजे तो त्याचा नाश करू शकत नाही. स्वयंप्रकाश जो काय सामान्य प्रकाश रूप असणारा आत्मा आहे तर तो आत्मा अज्ञानाचा नाशक नाही, म्हणजे त्याचा बाधक नाही, तर तो त्याचा साधक आहे. उलट आत्मा स्वयंप्रकाश आहे. म्हणूनच या ठिकाणी अविद्यावृत्तीद्वारा त्या पदार्थांचं आपल्याला ज्ञान होतं अशी खरी वस्तुस्थिती आहे. म्हणून म्हणतात की आत्मप्रकाश हा अज्ञानाचा बाधक नाही, उलट साधक आहे. याच अभिप्रायाने सामान्य चैतन्य अज्ञानाच्या विरोधी नाही, विशेष चैतन्य अज्ञानाच्या विरोधी आहे असे सांगितले. याचा अर्थ काय झालं, सामान्य चैतन्य अज्ञानाच्या विरुद्ध नाही, ते विशेष चैतन्य जे आहे ते अज्ञानाच्या विरुद्ध आहे असं आम्ही म्हणतो. सामान्य चैतन्य अज्ञानाला बाधक नसून ते उलट साधक आहे. मग त्याचं बाधक आहे कोण, तर त्याचं बाधक आहे विशेष चैतन्य असं सांगितलं. तर या ठिकाणी आता सामान्य आणि विशेष चैतन्य, सामान्य चैतन्य आणि विशेष चैतन्य असा जो शब्द प्रयोग केलेला आहे तर त्याचं आपल्याला स्वरूप सांगतात. सर्व व्यापक जे चैतन्य ते सामान्य चैतन्य आणि अंतःकरण वृत्तीत प्रतिबिंबित असलेले जे चैतन्य ते विशेष चैतन्य. आता सामान्य चैतन्य कशाला म्हणायचं आणि विशेष चैतन्य कशाला म्हणायचं. सर्वत्र व्यापक असणारं जे चैतन्य आहे, सर्वत्र ते विठ्ठल जळीस्थळी भरला रीता ठाव नाही उरला असं जे चैतन्य आहे सामान्य चैतन्य आहे. सर्वत्र व्याप्त असणारं चैतन्य त्याला सामान्य चैतन्य किंवा त्याला सामान्य ज्ञान असं म्हणतात. आणि ज्या वेळेला अंतःकरण आहे आणि अंतःकरणाची वृत्ती आहे ती अंतःकरण अधिष्ठान चैतन्य किंवा अंतःकरण वृत्ती अधिष्ठान चैतन्य. तर अंतःकरण अधिष्ठान चैतन्य, अंतःकरण आणि अंतःकरणात पडलेलं अंतःकरण अधिष्ठान चैतन्याचं किंवा साक्षी चैतन्याचं पडलेलं जे प्रतिबिंब, बरोबर ना, पडलेलं जे प्रतिबिंब आहे त्या प्रतिबिंबाला काय म्हणतात, विशेष चैतन्य असं म्हणतात. म्हणजे अंतःकरण वृत्तीमध्ये आत्म्याचा जो विशेष प्रकाश होतो विशेष रूपाने तर त्याला या ठिकाणी विशेष चैतन्य असं म्हणतात. म्हणजे अंतःकरण वृत्तीमध्ये प्रतिबिंबित झालेलं जे चैतन्य आहे त्या चैतन्याला विशेष चैतन्य म्हणतात. आणि सर्वत्र विराजमान असणारं जे चैतन्य आहे, सर्वत्र व्याप्त चैतन्य आहे त्याला सामान्य चैतन्य म्हणतात. असं सामान्य चैतन्य आणि विशेष चैतन्याचं स्वरूप आपल्याला सांगितलं. जे सर्वत्र व्यापक चैतन्य आहे त्याला सामान्य चैतन्य म्हणतात. आणि अंतःकरणाच्या वृत्तीमध्ये प्रतिबिंबित झालेलं जे चैतन्य आहे म्हणजे विशेष भावाला सामान्य असणारं चैतन्य अंतःकरण वृत्तीच्या उपाधीमुळं विशेष भावाला प्राप्त झाले त्याला विशेष चैतन्य असं म्हणतात. किंवा त्याच्यामध्ये प्रतिबिंबित झालेलं चैतन्य त्याला विशेष चैतन्य असं म्हणतात असं सांगितलं. आता त्यासाठी उदाहरण देतात. काष्ठामध्ये अग्नी असतो हे सर्वांस माहीत आहे, परंतु तो काष्ठस्थित सामान्य अग्नी अंधकाराचा विरोधी नाही. तोच घर्षणापासून प्रगट होऊन वातीशी किंवा दुसऱ्या कोणत्याही पदार्थाशी संयुक्त झाला म्हणजे अंधकाराचा विरोधी होतो. तद्वत व्यापक चैतन्य अज्ञानाचे विरोधी नाही. तथापि वेदांत विचारापासून अंतःकरणाची जी अहम ब्रह्मास्मी अशी वृत्ती होते त्या वृत्तीच्या ठिकाणी स्थित जे विशेष चैतन्य आहे ते अज्ञानाचे विरोधी आहे असा प्रथम पक्ष किंवा दुसऱ्या पक्ष आभासरूप चैतन्यासहित वृत्ती अज्ञानाच्या विरोधी आहे, अर्थात हा आभासवाद. अर्थात प्रथम पक्षात अज्ञान नाशाचा हेतू चैतन्य असून त्यास वृत्ती साह्य आहे ही अवच्छेदवादाची रीती आहे. आणि दुसऱ्या पक्षात अज्ञान नाशाचा हेतू वृत्ती आहे आणि तिला चैतन्य साह्य आहे ही आभासवादाची रीती आहे. आता सामान्य चैतन्य अज्ञानाच्या विरोधी नाही आणि विशेष चैतन्य अज्ञानाच्या विरोधी आहे. यासाठी आपल्याला एक दृष्टांत किंवा उदाहरण उपपत्ती
ज्याला म्हणतात ते सांगतात की काष्ट आहे आणि काष्टामध्ये अग्नी आहे की नाही. तर काष्टामध्ये अग्नी नसतात तर या ठिकाणी तो काष्टांचं घर्षण झाल्यानंतर जंगलामध्ये वणवा लागतो, त्यावेळेला वारा सुटतो आणि झाडाच्या जे काही शाखा आहेत त्या एकमेकावर घासल्या की त्याच्यातून अग्नी उत्पन्न होतो आणि तो त्या सगळ्या तो वणवा लागतो आणि त्या वनाला जाळून टाकतो. परंतु ज्यावेळेला काष्टामध्ये सामान्य रूपाने अग्नी आहे की नाही, सामान्य रूपाने अग्नी आहे त्यावेळेला तो काष्टाला जाळत नाही. पण ज्या वेळेला तो विशेष रूपाने प्रगट होतो, समजा त्या काष्टांचं घर्षण झालं किंवा त्याला जर आपण वातीचा संबंध केला तर त्यापासून जो उत्पन्न होणारा अग्नी, तो अग्नी मात्र त्या काष्टाला जाळतो. तसं सांगतात की या ठिकाणी काष्टामध्ये अग्नी असतो हे सर्वांस माहीत आहे, परंतु तोच काष्टस्थित सामान्य अग्नी अंधकाराचा विरोधी नाही. त्यावेळेला तो अग्नी आपल्याला उष्णता देतो का? नाही. प्रकाश देतो का? नाही. मग तो सामान्य रूपाने असणारा काष्टामधला अग्नी जो आहे तो अंधकाराच्या विरोधी आहे का? नाही. तो अंधकाराच्या विरोधी नाही आणि तोच घर्षणापासून प्रगट होऊन वातीशी किंवा दुसऱ्या कोणत्याही पदार्थाची संयुक्त झाला म्हणजे अंधकाराचा विरोधी होतो. आणि तो प्रकटच झालेला जो अग्नी आहे तर तो अग्नी एकदा प्रकट झाला घर्षणाने किंवा त्याला वातीशी संबंध झाला किंवा दुसऱ्या एखाद्या पदार्थाचा संबंध झाला तर तो अग्नी जो आहे तो अंधकाराचा विरोधी होतो की नाही? तो आता अंधकार नष्ट करतो. मग सामान्य अग्नी जो आहे तो काष्टाच्या विरोधी आहे का? मग विशेष जो अग्नी आहे तो मात्र त्या काष्टाला जाळतो किंवा त्या ठिकाणी तो पूर्वी असणाऱ्या अंधकाराचा नाशक होतो. सामान्य रूपात तो अंधकाराचा नाशक होत नाही, पण विशेष रूपाने प्रगट झाला की तो अंधकाराचा नाशक होतो. हे उदाहरण सांगितलं. तद्वत त्याप्रमाणेच व्यापक चैतन्य अज्ञानाच्या विरोधी नाही. मग आता हे जर चैतन्य जर व्यापक असेल, व्यापक म्हणजे सर्वत्र व्याप्त असणारं चैतन्य, ते कधी अज्ञानाचा नाश करील का? ते अज्ञानाचा नाश करणार नाही. मग अज्ञानाचा नाश कोणतं चैतन्य करील? तर त्यात विशेष चैतन्य. पण विशेष चैतन्य कोणतं? हा घट आहे, हा घट आहे असं आपण म्हणतो. त्यावेळेला चैतन्य विशेष भावाला प्राप्त झालेले की नाही, पण हा घट आहे या ज्ञानाने अज्ञानाची निवृत्ती होईल का? आत्मस्वरूपाविषयक जे अज्ञान आहे त्या अज्ञानाची कारण इथं काय झालं की आपल्याला आत्मस्वरूपाचं सामान्य ज्ञान आहे, म्हणजे मी आहे याचं ज्ञान आपल्याला आहे. आत्म्यामध्ये जे काही आत्मस्वरूप जे आहे ते अस्ति, भाती, प्रिय आणि अद्वैत स्वरूप आहे. म्हणजे अस्ति म्हणजे त्याचं अस्तित्व आहे, भाती म्हणजे ते ज्ञानरूप आहे, ते आनंद रूप आहे, प्रिय म्हणजे आनंद रूप आहे आणि ते एक रूप आहे, म्हणजे एकटच आत्मतत्व एकच आहे अशी स्थिती आहे. पण आपल्याला मी राम आहे, मी ब्राह्मण आहे किंवा मी सुखी दुःखी आहे याचं ज्ञान आहे की नाही? तर हा मी कोणाचा आहे? आत्म्याचाच आहे, बरोबर ना? आत्म्याचाच आहे. परंतु आपल्याला मी आहे असं म्हणतो तेव्हा शरीराला ब्राह्मण म्हणतो, तो ब्राह्मण जातीला धरून म्हणतो. मी शरीरधारी आहे म्हणतो तर किंवा मी जन्ममरण धर्मवान आहे तर शरीराला धरून म्हणतो. अशा वेळेला हे सामान्य ज्ञान आहे की नाही? मीचं अस्तित्व ज्ञान आहे की नाही? आहे म्हणतो म्हणजे अस्तित्व ज्ञान आहे, परंतु मी ज्ञानस्वरूप आहे, स्वयंप्रकाश आहे हे ज्ञान नाही. मीच आनंद रूप आहे हेही ज्ञान नाही. कारण जर मी आनंद रूप आहे असं जर त्याला ज्ञान झालं असतं तर अनित्य किंवा मिथ्या असणाऱ्या विशेष सुखासाठी त्यांनी धावाधाव केली असती का? केली नसती. त्याला त्याचं विशेष स्वरूपाने ज्ञान नाही. आनंदाचं ज्ञान आहे त्याला, पण विशेष स्वरूपाचं आनंदाचं ज्ञान नाही. का आत्मा आनंद रूप आहे हे ज्ञान नाही, आत्मा ज्ञानरूप आहे हेही ज्ञान नाही. फक्त आत्म्याच्या अस्तित्वाचं ज्ञान आहे आणि आत्मा एकच आहे, एक रस आहे, केवळ अखंड एकमेव अद्वितीय आत्माच आहे असं त्याला ज्ञान नाही. मग अशा वेळेला त्या पुरुषाला जरी सामान्य स्वरूपाने आत्म्याचं ज्ञान आहे तरी विशेष स्वरूपाचं अज्ञान आहे का? आपलं विशेष स्वरूपाचं ज्ञान आहे का? नाही. आणि त्यामुळं अशा पुरुषाचा हे जे सामान्य स्वरूपाचं ज्ञान आहे ते त्या अज्ञानाला विरोध करील का? नाही. कारण अस्थिर रूपाने सामान्य ज्ञान आहे, पण भाती किंवा प्रिय किंवा एकत्र रूपाने किंवा नित्य एकरस अखंड केवळ आत्माच आहे
आणि मत्त परतरम नास्ती काय मत्त परतरम नान्यत किंचित असते धनंजय. आत्म्याशिवाय दुसरा कोणताच पदार्थ नाही असं त्याला कळतं का? नाही. आणि हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत त्याच्या ठिकाणी अज्ञान राहू शकतं. म्हणून आता म्हणतात तद्वत व्यापक चैतन्य अज्ञानाचे विरोधी नाही. व्यापक चैतन्य अज्ञानाला विरोध करील का? नाही. मग विशेष चैतन्य म्हणजे कोणतं? तर अहम ब्रह्मास्मी. ज्या वेळेला गुरूंनी त्याला तत्वमसी महावाक्य सांगितलं, तू ब्रह्म आहेस, आणि त्याला मी ब्रह्म आहे असं जर अपरोक्ष ज्ञान झालं तर ते ज्ञान कोणतं आहे? मी सच्चिद आनंदरूप अस्थिभाती प्रियरूप आत्मा, ब्रह्मरूप आत्मा मी आहे असं जर त्याला ज्ञान झालं तर हे ज्ञान कोणतं ज्ञान आहे? विशेष ज्ञान आहे. आणि मग हे अज्ञानाचं बाधक आहे का अज्ञानाचं साधक आहे? बाधक. आणि सामान्य ज्ञान हे अज्ञानाचं आणि विशेष ज्ञान हे बाधक. पण कोणतं विशेष ज्ञान? तर ज्या ठिकाणी तथापि वेदांत विचारापासून अंतकरणाची जी अहम ब्रह्मास्मी इत्याकारक वृत्ती होते. म्हणजे वेदांत विचारानेच ही वृत्ती होते. कारण काय आहे, जरी संपूर्ण 4 वेद असते तरी 4 वेदाची जी 4 महावाक्य आहेत त्या महावाक्याच्या श्रवण झालं तरच अपरोक्ष ज्ञान होतं. म्हणून वेदांत विचारापासून गुरूंनी त्याला तत्वमसी महावाक्याचा उपदेश केला आणि त्याला अहम ब्रह्मास्मी मी ब्रह्म आहे असं जर संशय आणि विपरीत भावना यांनी रहित असं त्याला दृढ अपरोक्ष ज्ञान झालं तर त्या ठिकाणी ते ज्ञान कोणतं ज्ञान आहे? विशेष ज्ञान आहे. आणि ते विशेष ज्ञान हे अज्ञानाचं नाशक आहे. तद्वत व्यापक चैतन्य अज्ञानाच्या विरोधी नाही. तथापि वेदांत विचारापासून, कारण ही जी वृत्ती आहे ना ज्याला काय म्हणतो आपण आत्मस्वरूपाचं विशेष रूपाने ज्ञान, आत्म्याचं विशेष रूपाने ज्ञान होण्यासाठी वेदांत विचार केला तरच होईल. दुसरे तुम्ही कर्म उपासना आणि दुसरी शास्त्रांचं अध्ययन करण्याने ही वृत्ती होणार नाही. ती वेदांत विचारापासूनच अहम ब्रह्मास्मी अशी वृत्ती होते. आणि त्या वृत्तीमध्ये काय आपण पाहिलं अंतःकरण वृत्तीमध्ये प्रतिबिंबित झालेलं जे चैतन्य आहे त्याला म्हणतात विशेष चैतन्य. पण केवळ अंतःकरण वृत्तीमध्ये प्रतिबिंबित झालेलं विशेष चैतन्य म्हणजे कोणतं? तर अहम ब्रह्मास्मी असं झालेलं त्याला जी वृत्ती आहे त्या वृत्तीच्या ठिकाणी जे विशेष चैतन्य आहे अहम ब्रह्मास्मी इत्याकारक झालेल्या अंतःकरण वृत्तीमध्ये प्रतिबिंबित झालेलं जे विशेष चैतन्य आहे ते चैतन्य या अज्ञानाच्या विरोधी आहे. हा प्रथम पक्ष म्हणजे अवच्छेदवाद. याला काय म्हणतात की ज्याच्यामध्ये काय म्हणलं अज्ञानाच्या विरोधी कोण आहे? विशेष चैतन्य. अज्ञानाच्या विरोधी विशेष चैतन्य आहे असं मानणारे जे आहेत त्यांना म्हणतात अवच्छेदवादी. म्हणजे केवळ विशेष चैतन्य जे आहे तेच अज्ञानाच्या विरोधी आहे असं ते मानतात. हे 2 पक्ष आहेत. एकाला म्हणतात अवच्छेदवाद आणि एकाला म्हणतात आभासवाद. तर आता हे अवच्छेदवादी जे आहेत ते म्हणतात की विशेष चैतन्य अंतःकरणाच्या आपलं अज्ञानाच्या विरोधी आहे, सामान्य चैतन्य अज्ञानाच्या विरोधी नाही. आणि ही गोष्ट आपल्याला कळली का पटली? पण पटली. कारण का आपल्याला अनुभवाचा आपलाप करता येत नाही आणि आपल्याला सुषुप्तीमध्ये अज्ञानाचा अनुभव आहे म्हणून आपल्याला ते, आणि मग सामान्य चैतन्य त्याच्या विरोधी होत नाही आहे की नाही. अज्ञानाच्या विरोधी सामान्य चैतन्य होऊ शकत नाही हे आपल्याला कळलेलं आहे. आता ते काय म्हणतात विरोधी कोण आहे? तर ज्या वेळेला आपण वेदांत विचार करतो आणि ते आत्मा काय अनात्मा काय अशा प्रकारचा विचार करताना कळले ज्याला आत्मा मी ऐसे, मी सच्चिद आनंदरूप आत्मा आहे किंवा अस्थिभाती प्रिय आणि अद्वैत स्वरूप आत्मा मी आहे असं जे विशेष ज्ञान आहे हे विशेष ज्ञान हे अज्ञानाच्या विरोधी आहे. तर त्याच्यामध्ये ते सांगतात विशेष ज्ञानाचं स्वरूप काय आहे? तर वेदांत विचारापासून अहम ब्रह्मास्मी अशी जी वृत्ती झाली, बरोबर ना, आपलं अहम ब्रह्मास्मी मी ब्रह्म आहे असं जे विशेष ज्ञान झालं ते अज्ञानाच्या विरोधी आहे. लक्षात येत आहे ना? ते अज्ञानाच्या विरोधी आहे. हा प्रथम पक्ष, हा पहिला पक्ष झाला. याचं नाव काय आहे? अवच्छेदवाद. किंवा त्याला दुसरा पक्ष सांगतात आता. किंवा दुसऱ्या पक्षी आभासरूप चैतन्यासहित वृत्ती अज्ञानाची विरोधी आहे, अर्थात याला आभासवाद असं म्हणतात. अवच्छेदवादात काय म्हणतात? विषय अहम ब्रह्मास्मी
बरोबर ना. असं जे विशेष वृत्तीमध्ये आरूढ झालेलं जे विशेष चैतन्य आहे ते अज्ञानाच्या विरोधी आहे असं सांगतात. आणि दुसऱ्यामध्ये ते काय म्हणतात की आभास रूप चैतन्यासहित वृत्ती, त्या आभासवादामध्ये वृत्ती अज्ञानाच्या विरोधी असं मानतात. पण वृत्ती केवळ वृत्ती जड आहे, ती वृत्ती या ठिकाणी अज्ञानाच्या विरोधी नाही, तर आभास रूप चैतन्यासहित असणारी वृत्ती म्हणजे अंतःकरण वृत्ती, त्या अंतःकरण वृत्तीचं अधिष्ठान चैतन्य आणि त्या अधिष्ठान चैतन्याचं पडलेलं प्रतिबिंब ही अज्ञानाच्या विरोधी आहे. पण ही सुद्धा वृत्ती कोणती लागेल? वेदांत विचारापासून उत्पन्न झालेली वृत्ती, आभासासहित वृत्ती, ही वृत्ती अज्ञानाच्या विरोधी आहे. आता तुम्ही म्हणाल की मग आता कोणतं घ्यायचं, की जे विशेष चैतन्य आहे ते अज्ञानाच्या विरोधी आहे असं सांगणारा अवच्छेदवाद आहे, आणि आभासरूप चैतन्यासहित असणारी वृत्ती ही अज्ञानाच्या विरोधी आहे असा आभासवाद सांगतो. तर याचा अर्थ आम्ही काय घ्यावा, म्हणजे आता हा अवच्छेद मानावा की आभासवाद मानावा, की ज्याच्यामध्ये विशेष चैतन्य अज्ञानाच्या विरोधी सांगितलेले वृत्तीसहित असणारं विशेष चैतन्य, आणि एका ठिकाणी विशेष चैतन्यासहित म्हणजे आभासासहित असणारी वृत्ती ही अज्ञानाच्या विरोधी सांगितलेले आहे. तर या दोन्ही पक्षापैकी आम्ही कोणता पक्ष स्वीकारावा असं जर कोणाला वाटेल तर त्याचं ते आपल्याला सामंजस्य करून सांगतात की दोघांचा अर्थ काय होतो, एकच होतो. म्हणजे इतका एक होतो की रामा गावाला गेला आणि गावाला रामा गेला म्हटलं तरी अर्थ एकच होतो की नाही त्याचा, तसं इतकं साम्य असं सांगतात. अर्थात प्रथम पक्षात अज्ञान नाशाचा हेतू चैतन्य असून त्यास वृत्तीसायी आहे ही अवच्छेदवादाची रीती आहे. आता प्रथम पक्ष जो आहे अवच्छेदवादाचा, त्याच्यामध्ये अज्ञानाचा नाश करण्याला हेतू म्हणजे कारण कोण सांगितलेलं आहे? अज्ञानाचं नाशक अवच्छेदवादामध्ये कोण सांगितलेलं आहे? विशेष चैतन्य सांगितलेलं आहे. आणि केवळ विशेष चैतन्य तर ते विशेष चैतन्य वृत्ती असल्याशिवाय पडेल का त्याच्यामध्ये आभास? म्हणजे याचा अर्थ विशेष चैतन्य परंतु त्याला वृत्तीचं काय लागतं? साह्य. म्हणजे वृत्तीचं साह्य असणारं, ज्याला वृत्तीचं साह्य असं जे विशेष चैतन्य आहे ते अज्ञानाच्या विरोधी आहे असं सांगणारे अवच्छेदवादी आहेत. आणि दुसऱ्या पक्षात अज्ञान नाशाचा हेतू वृत्ती आहे आणि तिला चैतन्य साह्य आहे ही आभासवादाची रीती आहे. आता दुसरं काय सांगतात? अज्ञान नाश, दुसरा म्हणजे कोणता वाद? आभासवाद. त्या आभासवादामध्ये सांगतात की अज्ञान नाशाचा हेतू वृत्ती आहे. ते म्हणतात की अज्ञानाचा नाश करणारी कोण आहे? वृत्ती आहे. परंतु त्या वृत्तीला चैतन्याचं साह्य आहे की नाही? कारण जिथं जिथं ती अंतःकरण वृत्ती अज्ञानाचं नाशक मानली त्या ठिकाणी त्या वृत्तीमध्ये चैतन्याचं प्रतिबिंब पडले की नाही? म्हणजे चैतन्याचं साह्य आहे की नाही तिला? बरोबर ना. मग अर्थ काय झाला? अवच्छेदवाद आणि आभासवाद. एका ठिकाणी काय म्हटले? वृत्ती अज्ञानाच्या विरोधी आहे पण तिला कशाचं साह्य आहे? चैतन्याचं. एका ठिकाणी काय म्हटलं? विशेष चैतन्य अज्ञानाच्या विरोधी आहे पण त्याला वृत्तीचं साह्य आहे की नाही? मग दोन्हींचा अर्थ एकच झाला की नाही? मग तुम्ही आभासवाद माना किंवा अवच्छेद माना, सिद्धांत काय आहे? एकच आहे. फक्त त्यांना समजावून सांगण्याची प्रक्रिया किंवा रीती सरणी तेवढी वेगळी आहे, बाकीचं काही नाही असं सांगितलं. की दुसऱ्या पक्षात अज्ञान नाशाचा हेतू वृत्ती आहे आणि तिला चैतन्य साह्य आहे ही आभासवादाची रीती आहे. आता हे आभासवादाची पद्धती किंवा रीती आणि अवच्छेदवादाची रीती आपल्याला कळली. अवच्छेदवादामध्ये अज्ञानाचं नाशक कोण मानलेलं आहे? विशेष चैतन्य. आणि त्याला साह्य कोणाचं आहे? आणि आभासवादामध्ये अज्ञानाचं नाशक कोण मानले? वृत्ती मानलेली आहे. आणि तिला साह्य कोणाचं आहे? तिला साह्य आहे चैतन्याचं, विशेष चैतन्याचं. जीवस्वरूपाचा विचार करतेवेळी सर्व व्यापक ब्रह्मचैतन्याला अवच्छेदक म्हणजे स्वरूप संकुचित करणारी फक्त वृत्ती जे ग्रंथकार मानतात त्यांना अवच्छेदवादी म्हणतात. आणि अंतःकरणाची केवळ वृत्ती अवच्छेदक न मानता त्या वृत्ती चैतन्याचा आभास मानून जीवभावाची साभास वृत्ती अवच्छेदक मानतात, त्यास आभासवादी म्हणतात. आता आभासवादी म्हणजे आभासवादाची प्रक्रिया
ज्यांनी मानलेले आहे त्यांना काय म्हणतात, आभासवादी. आणि ज्यांनी अवच्छेदाची प्रक्रिया मानलेली आहे, म्हणजे वृत्ती जी आहे आपलं ते विशेष चैतन्य जे आहे ते विशेष चैतन्य अज्ञानाच्या विरोधी आहे असं मानतात, त्यांना अवच्छेदवादी असं म्हणतात. तर ह्या अवच्छेदवादामध्ये जेव्हा जीवाचं स्वरूप सांगायचं आणि आभासवादामध्ये जीवाचं स्वरूप सांगायचं, तर त्याच्यामध्ये आभासवादी कशाला जीव म्हणतात आणि अवच्छेदवादी जीव कशाला म्हणतात. तर या ठिकाणी अवच्छेदवादाचं पहिलं सांगितलं की सर्व व्यापक जे चैतन्य आहे, सर्व व्यापक असणारं जे चैतन्य आहे म्हणजे ब्रह्मचैतन्य, त्या ब्रह्मचैतन्याला अवच्छेद करणारी, त्याला मर्यादा घालणारी, त्याला संकुचित करणारी काय आहे, वृत्ती आहे. केवळ वृत्तीच्या अवच्छेदक किंवा मर्यादा किंवा वृत्तीच त्याला संकुचित करते सर्व व्यापक चैतन्याला, त्यावेळेला त्याला काय म्हणतात, जीव असं म्हणतात. म्हणजे सर्व व्यापक चैतन्याला जेव्हा वृत्तीचा अवच्छेद होतो किंवा वृत्ती अवच्छेदक होते तेव्हा त्याला जीव असं म्हणतात. मग त्याच्यामध्ये आभास मानावा लागला का तुम्हाला? नाही. म्हणजे सर्व व्यापक चैतन्याला फक्त वृत्तीनं अवच्छेदक केला की त्याला जीव असं म्हणतात. असं जे मानतात त्यांना काय म्हणतात, अवच्छेदवादी. आता आभासवादी, तर ते आभासवादी काय म्हणतात की सर्व व्यापक चैतन्य पण त्याला आभासासहित वृत्ती जेव्हा अवच्छेदक होते, म्हणजे केवळ वृत्ती नाही आणि केवळ आभास नाही, तर आभासासहित वृत्ती जेव्हा त्याला अवच्छेदक किंवा त्याला संकुचित करणारी, त्याला मर्यादा घालणारी अशी होते, तेव्हा त्याला आभासवादी असं म्हणतात किंवा त्याला या ठिकाणी जीव असं म्हणतात. आणि हे जीवाचं स्वरूप मानणारे कोण आहेत, आभासवादी आहेत. आता बघा, जीवस्वरूपाचा विचार करतेवेळी जेव्हा जीव म्हणजे काय असा आपण विचार करतो त्यावेळेला जीवाचं स्वरूप सांगणाऱ्या दोन व्यक्ती किंवा दोन मतं आपल्या समोर येतात. आणि ती दोन मतामध्ये एकाला म्हणतात अवच्छेदवादी आणि एकाला म्हणतात आभासवादी. तर या ठिकाणी अवच्छेदवादी कोणाला म्हणतात, तर ब्रह्मचैतन्याला संकोचित करणारी किंवा त्याला अवच्छेद करणारी अशी फक्त वृत्तीच आहे, केवळ वृत्तीच अवच्छेदक मानतात. सर्वव्यापक चैतन्याला अवच्छेद करणारी फक्त केवळ वृत्तीच जे ग्रंथकार मानतात त्यांना अवच्छेदवादी असं म्हणतात. आणि अंतकरणाची केवळ वृत्ती अवच्छेदक न मानता आभासवादी म्हणतात अंतकरणाची केवळ वृत्तीच ह्या सर्व व्यापक चैतन्याला अवच्छेदक मानू नका. तर तेथे काय म्हणा, त्या वृत्ती चैतन्याचा आभास माना. म्हणजे आभासासहित वृत्ती जेव्हा ह्या चैतन्याला अवच्छेदक होते त्याला जीव असं म्हणा, असं मानणारे जे आहेत त्याला काय म्हणतात, आभासवादी. अंतकरणाची केवळ वृत्ती अवच्छेदक मानू नका, तर त्या ठिकाणी वृत्ती चैतन्याचा आभास आहे, म्हणजे आभासासहित वृत्ती आहे असं माना. ते काय आहे, जीव. याला काय म्हणतात, जीव असं म्हणतात. असं जे मानतात त्यांना काय म्हणतात, आभासवादी. आता हे सांगतात, त्या आभासवादीच्या मतात सामान्य चैतन्याप्रमाणे विशेष चैतन्य हे अज्ञानाचे विरुद्ध नाही, तर वृत्तीसहित आभास किंवा आभासासहित वृत्ती अज्ञानाची विरोधी आहे. आता आभासवादी आणि अवच्छेदवादी यांच्यामध्ये भेद काय आहे, यांच्यामध्ये काय फरक आहे, तर आभासवादीच्या मतात सामान्य चैतन्याप्रमाणे विशेष चैतन्य हे अज्ञानाच्या विरोधी नाही. अवच्छेदकवादी काय म्हणतात, विशेष चैतन्य अज्ञानाच्या विरोधी आहे. ते म्हणतात की केवळ सामान्य चैतन्य तर अज्ञानाच्या विरोधी नाही, पण विशेष चैतन्य हे सुद्धा अज्ञानाच्या विरोधी नाही. मग विरोधी कोण आहे, तर वृत्तीसहित आभास किंवा आभासासहित वृत्ती ही अज्ञानाच्या विरोधी आहे. तर अज्ञानाचा विरोधी कोण होईल, वृत्तीसहित जर आभास असेल किंवा आभासासहित वृत्ती असेल. कारण यांना काय मानायचं, एक मध्ये आभास मानायचा आहे. आभासवाद्यांनी काय मानलेलं आहे, आभास नावाचा एक पदार्थ मानला त्यांनी तिथं. कोणता, की अंतकरण वृत्ती अधिष्ठान, अंतकरण वृत्ती अधिष्ठान चैतन्य आणि तिचा पडलेला अंतकरण वृत्तीमध्ये प्रतिबिंब यांना मिळून जीव असं म्हणतात. मग सर्व व्यापक चैतन्याला या ठिकाणी अवच्छेदक केवळ वृत्ती मानतात किंवा केवळ विशेष चैतन्य मानतात, केवळ विशेष चैतन्य मानत नाही.
सामान्य चैतन्य हे अज्ञानाच्या विरोधी नाही आणि विशेष चैतन्य हे अज्ञानाच्या विरोधी नाही. तर आभासासहित असणारी वृत्ती, बरोबर ना, किंवा वृत्तीसहित असणारा आभास हा अज्ञानाच्या विरोधी आहे असं मानणारे ते आभासवादी आहेत. केवळ प्रकाशरूप चैतन्य अज्ञानाच्या विरोधी नाही. हे झालं ना आपलं. आभासवादीच्या मनात सामान्य चैतन्याप्रमाणे विशेष चैतन्य ही अज्ञानाच्या विरोधी नाही, तर वृत्तीसहित आभास किंवा अभ्यासासहित वृत्ती ही अज्ञानाच्या विरोधी आहे असं त्यांनी मानलं. केवळ प्रकाशरूप चैतन्य अज्ञानाच्या विरोधी नाही. केवळ जर प्रकाशरूप सामान्य चैतन्य आहे तेही अज्ञानाच्या विरोधी नाही, आणि केवळ वृत्तीमध्ये विशेष भावाला चैतन्य जे आलं ते सुद्धा अज्ञानाच्या विरोधी नाही. त्याला वृत्तीचं साह्य घेणारं जे चैतन्य आहे ते अज्ञानाच्या विरुद्ध आहे, किंवा विशेष जो चैतन्य आहे त्याचं साह्य घेणारी वृत्ती ही अज्ञानाच्या विरोधी आहे असं जे मानतात त्यांना म्हणतात आभासवादी. ठीक आहे ना. जर बोला 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 ना, बोला काही नाही. काय केवळ वृत्तीत जे अवच्छेदक मानतात आणि त्याचं जीवाचं त्याला जीव असं म्हणतात. म्हणजे व्यापक चैतन्याला केवळ वृत्तीच जेव्हा अवच्छेदक होते त्याला अवच्छेदवादी असं म्हणतात. मी काय आभासवादी म्हटलं. ठीक आहे. एकंदर विवेचनावरून आत्मचैतन्याच्या ठिकाणी अज्ञान आहे असे सिद्ध झाले, आणि ते अज्ञानच सर्व अध्यासाचे कारण आहे, आणि आत्मस्वरूपाच्या विशेष ज्ञानाने त्या अज्ञानाची निवृत्ती होते, म्हणून ते आध्यस्थ आहे हे सिद्ध आहे. आता बघा, एकंदर विवेचनावरून आत्मचैतन्याच्या ठिकाणी अज्ञान आहे हे सिद्ध झालं. आतापर्यंत आपल्याला आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान राहतं की नाही राहत? आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान राहतं, कारण आपण पाहिलं ना त्याचं जर सामान्य स्वरूपाचं ज्ञान असलं तर अज्ञान राहू शकतं, आणि विशेष स्वरूपाचं ज्ञान झालं तर त्या अज्ञानाची निवृत्ती होते. याचाच अर्थ अज्ञान राहतच की नाही? राहतं. म्हणजे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान राहू शकतं हे आतापर्यंत आपल्याला सिद्ध करता आलं. आता ते अज्ञानच सर्व अध्यासाचे कारण आहे, आणि मग हा जो अहंकार आदी बंद होतो याचं मूळ कारण कोण आहे? अज्ञानच आहे. सगळं आपण पाहिलेली तर तो तक्ताच पाहिलेला आहे. सर्व दुःखांचं अधिष्ठान शरीर आहे, आणि सगळ्यात शेवटचं कोण आहे? सर्वाचं मूळ कारण कोण आहे? अज्ञान. कोणाचं अज्ञान? स्वस्वरूपाचं अज्ञान हे त्याचं कारण आहे. अज्ञानच सर्व अध्यासाचे कारण आहे. आपल्याला जो अहंकारादी बंधाचा अध्यास होतो याचं मूळ कारण जर कोण असेल तर ते आहे आत्मस्वरूपाचं अज्ञान. ही गोष्ट आपल्याला आता कळली पण आणि पटली पण, सिद्ध झाली आहे की नाही. आता आत्मस्वरूपाच्या विशेष ज्ञानाने त्याच अज्ञानाची निवृत्ती होते. आता त्या अज्ञानाची निवृत्ती पण होते, पण ती निवृत्ती व्हायचं असेल तर काय? जे ज्याच्या अज्ञानाने भासतं ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त होतं. मग आपल्याला काय? आत्मस्वरूपाचं अज्ञान आहे, बरोबर ना. मग आत्मस्वरूपाच्या अज्ञानाची निवृत्ती कशाने होईल? आत्मस्वरूपाच्या ज्ञानाने. आत्मस्वरूपाच्या ज्ञानाने होईल ती त्या आत्मस्वरूपाच्या सामान्य ज्ञानाने होईल का विशेष ज्ञानाने होईल? विशेष ज्ञानाने होईल. का सामान्य ज्ञान हे अज्ञानाच्या विरोधी नाही? सामान्य ज्ञान हे अज्ञानाच्या विरोधी नाही. विशेष ज्ञान हे अज्ञानाच्या विरोधी आहे, पण सामान्य ज्ञान मात्र विरोधी नाही. परंतु जेव्हा आत्म्याचं तुम्हाला केवळ अस्थिर रूपाने ज्ञान असेल, आणि जर तुम्हाला आत्म्याचं भाती किंवा प्रिय किंवा अद्वय रूपाने विशेष नित्य मुक्त या स्वरूपाने ज्ञान नसेल तर तुम्हाला अज्ञानाचा अध्यास होईल का नाही? अज्ञानाचा अध्यास होऊ शकतो. म्हणून काय झालं? आणि ते अज्ञान निवृत्त पण होऊ शकतं. कोणत्या? विशेष ज्ञानाने त्याची निवृत्ती होते, आणि सामान्य ज्ञान त्या अज्ञानाच्या विरोधी नाही. उलट ते त्या अज्ञानाला काय आहे? साधक आहे, बाधक नाही, असा आपला आतापर्यंत विचार झाला. म्हणून आत्मस्वरूपाच्या विशेष ज्ञानाने त्या अज्ञानाची निवृत्ती होते. आता जर आत्मस्वरूपाच्या ज्ञानाने निवृत्त होणारं जे अज्ञान आहे, जर अधिष्ठान ज्ञानाने जो पदार्थ निवृत्त होतो तो पदार्थ सत्य असतो का मिथ्या असतो?
मिथ्याच असतो. उदाहरण काय आहे, रज्जूवर आपल्याला जेव्हा सर्प भासतो तेव्हा तो सर्प कोणत्या क्रियेने निवृत्त होतो, कोणत्या भावनेने निवृत्त होतो? मंत्र, तंत्र, भाला, बर्ची किंवा तुम्ही केलेली पुन्हा पुन्हा तो हा सर्प नसून ही रज्जूच आहे अशी भावना केल्याने होईल का? का स्वच्छ प्रकाशात तुम्हाला अधिष्ठान रज्जूचं ज्ञानच व्हावं लागेल? आणि ज्ञानाशिवाय तो कशाने निवृत्त होत नाही. आणि जो पदार्थ अधिष्ठान ज्ञानाने निवृत्त होतो तो पदार्थ मिथ्या असतो, तो अध्यस्त असतो. अध्यस्त पदार्थाचीच निवृत्ती अधिष्ठान ज्ञानाने होती. सत्य असला तर सत्य पदार्थाची निवृत्ती ज्ञानाने कधी होत नाही. सत्य सर्प असता तर तुम्हाला त्या ठिकाणी काय करावं लागलं असतं? भालाबरची काय मंत्रतंत्र, वाद्याचा गजर असंच करावं लागलं असतं. पण हे करण्याची गरज पडत नाही. ज्या अर्थी हे अज्ञान अधिष्ठान आत्म्याच्या विशेष स्वरूपाचं ज्ञान झाला असताना, बरोबर ना? विशेष स्वरूपाचं म्हणजे काय? मी सच्चिदानंद स्वरूप आहे हे विशेष ज्ञान आहे की नाही? ह्या ज्ञानाने निवृत्ती होते. त्या अर्थी अज्ञान काय आहे? अज्ञान हे मिथ्या आहे, कल्पित आहे, अध्यस्त आहे असं सिद्ध होतं की नाही? मग आत्तापर्यंतच्या विचाराने आपल्याला सगळ्याचं कारण कोण आहे? अज्ञान. त्या अज्ञानालाच काय म्हणतात? कारण आहे की नाही? किंवा तो अज्ञान अध्यस्त आहे याचाच अर्थ कारण अध्यस्त आहे. म्हणजे अज्ञान जर अध्यस्त ठरलं आणि ते जर कारण ठरलं तर कारणाध्यासाचा संभव आहे का असंभव आहे? का निश्चित कारण हे अध्यस्तच आहे. आणि जर कारण अध्यस्त नसतं तर तुम्हाला अधिष्ठान ज्ञानाने त्याची निवृत्ती झाल्याचं सांगता आलं नसतं. पण हा आपला अनुभव आहे की नाही? विशेष स्वरूपाचं ज्ञान झालं की त्या पदार्थाच्यावर भासणारा पदार्थ निवृत्त होतो. अधिष्ठानाच्या विशेष स्वरूपाचं ज्ञान झालं म्हणजे अध्यस्त पदार्थाची निवृत्ती होते. आत्मस्वरूपाच्या विशेष ज्ञानाने त्या अज्ञानाची निवृत्ती होते म्हणून ते अध्यस्त आहे, हे सिद्ध आहे. मग तुम्हाला आता आत्मस्वरूपाचं आत्म्याच्या विशेष स्वरूपाचं जर तुम्हाला अज्ञान असेल तर त्याच्यावर, बरोबर ना, त्याच्यावर काय होतं? अहंकारादी बंध जो आहे तो अध्यस्त तुम्हाला वाटतो. आता कार्याध्यासाची जी सिद्धी पूर्वी केलेलीच आहे, आता कारण अध्यस्त हे सिद्ध झालं की नाही? कारणाध्यासाची पण सिद्धी झाली. मग कारणाध्यासाची सिद्धी झाली, एवढं आटापिटा करून कारण रूप असणारं अज्ञान हे अध्यस्त आहे असं सिद्ध करून तुम्हाला काय लाभ होणार आहे? सिद्धांताला काय लाभ आहे? का कशासाठी एवढं केलं त्यांनी? आता जर तो हे कारण हे अध्यस्त आहे ठरलं तर काय होईल? कारण त्याला सांगा की ज्ञानाने जगाची निवृत्ती होईल. मग तर तुम्हाला काय होईल? जर तुम्हाला कारण रूप अज्ञान हे अध्यस्त आहे असं ठरलं तर ह्या जो सिद्धांत पक्ष आहे तर त्याला काय सोपं जाईल? अगोदर तुम्ही बरोबर बोलले होते तेच सांगा, परत फक्त व्यवस्थित करून सांगा. जर हे कारण अध्यस्त आहे हे सिद्ध झालं ना, तुम्ही म्हणता सिद्ध करून तुमच्या पदरात काय पडलं? आता जर हे कारण अध्यस्त असेल तर तुम्हाला आत्मस्वरूपाच्या म्हणजे अधिष्ठान आत्म्याचं विशेष स्वरूपाचं ज्ञान केल्या वाचून त्या अज्ञानाची निवृत्ती कशानेही होणार नाही. अर्थात तुम्हाला आत्मस्वरूपाचं ज्ञानानेच त्याची निवृत्ती होईल, आहे की नाही? मग आता तुम्हाला कर्माने निवृत्ती होईल असं तो पुढे येणारच आहे. त्यांनी सांगितलं की कर्माने निवृत्ती होईल का? कधी कर्माने कधी होणार नाही. उपासनेने होईल का? योगाने होईल का? दुसऱ्या कोणत्याच साधनाने होणार नाही. तम एव विदित्वा अतिमृत्युमेती नान्यः पंथा विद्यते अयनाय. या ठिकाणी आपले वेदातले ऋषी सांगतात की तम एव विदित्वा, तम एव त्यालाच, विदित्वा जाणूनच, मृत्युम आत्तेती तुम्ही मृत्यूचं उल्लंघन करू शकता, शोकाचं तरण करू शकता. म्हणजे पण अजून काय उपाय? न अन्य हा पंथा, दुसरा कोणताही मार्ग नाही. आयनाय मोक्षाय, तुम्हाला मोक्षाला दुसरा कोणताच मार्ग नाही. तसं पाहिलं तर आतापर्यंत जे काय आपण 1-1.5 महिना चिंतन करतो याच्यामध्ये फक्त काय चाललाय विचार? अनुबंध चतुष्टयाचा विचार चाललेला आहे. अधिकारी, विषय, संबंध आणि प्रयोजन. पहिल्या
पहिल्या तरंगातही हेच विषय सांगितला आणि आता दुसऱ्या तरंगातही सुद्धा तोच विषय सांगितला, अधिकारी विषय संबंध आणि प्रयोजन. आता हा अध्याय आपल्या समाप्तीपर्यंत आलाय. याच्यातून सिद्ध काय झालं? पहिल्यांदा आपण म्हणतो ना, हलवणी खुंट आधी आधी करावा बळकट. खुंट ज्या पूर्वी जातीची खुंटे जे आहे ना, ते फिरवताना जर समजा तो खुंटा जर पक्का ठोकला नाही तर ती जी गृहिणी आहे ती अगोदर काय करते, त्या जात्यावर एक गोटा ठेवलेला असतो, त्या गोट्याने ती त्याला वरून मारत असते, पक्का करत असते. जर नाही केला तर वडताना काय होईल, तिच्याच छातीला लागेल तो याच्यामध्ये, कारण तो बळकट झाला नाही. याला स्तुना निखंडन न्याय म्हणतात. जशी एखादी खांब वगैरे आपण एखादा रोवतो जमिनीमध्ये, तेव्हा पुन्हा पुन्हा आपण हलवून पाहतो, नाहीतर मग पुन्हा पुन्हा आणि तिथं त्याला खोलवर पक्का रोवतो. त्याप्रमाणे हे अनुबंध चतुष्टय कळले आणि याच्यामध्ये आपल्याला अधिकारी कळला, विषय कळला, प्रयोजन कळलं, तर मग आपल्याला संबंध पण सांगता येतील. आणि मग आपली काय झाली, इमारतीचं जी पाया आहे तो पाया बळकट झाला पाहिजे. जसं हा पाया कशावर आहे, ज्ञान देवे रचिला पाया उभारिले देवालया. इथं ज्ञानोबरायांनी ह्या भागवत संप्रदायाचा जो पाया रोवला असं म्हणतात, तर तो पाया कोण आहे, हेच अध्यात्म ज्ञान आहे का दुसरं काय आहे त्याच्यामध्ये? तर या ठिकाणी अज्ञानाचं निवर्तक काय आहे, ज्ञान आहे. ज्ञाना वाचून दुसरा उपाय नाही. म्हणून या ठिकाणी आपल्याला हे पुन्हा पुन्हा हे अनुबंध चतुष्टयाचं चिंतन सांगताना यांनी सिद्ध काय केलं की कारणाध्यासाची सिद्धी केली. आणि म्हणजेच कारण आध्यस्थ आहे, अज्ञान आध्यस्थ आहे. आध्यस्थ अज्ञानाची निवृत्ती ही कशाच्या ज्ञानाने, घटापटाच्या ज्ञानाने होईल का? ज्या आत्मस्वरूपावर ते अज्ञान अध्यस्थ आहे, त्या आत्म्याच्या अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे, हे जर तुम्हाला विशेष स्वरूपाचं ज्ञान झालं तर त्या ज्ञानाने अज्ञानाची निवृत्ती होईल. म्हणजे आता अजून ग्रंथ खऱ्या अर्थाने प्रारंभ झालेला नाही. त्यामुळे ज्यांनी कोणी आतापर्यंत आले नाही तर त्यांचे काही नुकसान झाले असं समजायचं कारण नाही, आहे की नाही? त्याचं कारण काय आहे की आता खरा ग्रंथ जो आहे, ब्रह्म सत्यम जगत मिथ्या आणि जीव ब्रह्मैव नापराहा, असा जो वेदांताचा सिद्धांत आहे, त्या सिद्धांताचं तर आपल्याला चिंतन करायचं. परंतु त्या स्तुना निखंडन न्यायाने अगोदर याला बळकटी आणून आपल्याला आतापर्यंत एवढं कळलं की कारण हे अज्ञान हे काय आहे, अध्यस्थ आहे. आणि आता ते ज्या अधिष्ठानावर राहतं ते अधिष्ठान कोण आहे, कशावर अध्यस्थ आहे? कोणताही पदार्थ जो आहे ना, तर अध्यस्थ पदार्थ जो आहे तर त्याला जर अधिष्ठान नसेल तर त्याला स्वतंत्र सत्ता नसते. मग ते अधिष्ठान कोण आहे? आपला ब्रह्मरूप असणारा आत्मा किंवा आत्मरूप असणारं ब्रह्म. याचं जर आपल्याला सामान्य स्वरूपाने ज्ञान झालं, बरोबर ना, ज्या आत्म्याचं सामान्य स्वरूपाने ज्ञान झालं तर हे कारण अज्ञान निवृत्त होईल का नाही? नाही. मग काय करावं लागेल? त्याचं विशेष स्वरूपाचं ज्ञान. ह्या गोष्टी आपल्याला कळल्या की नाही? आणि ज्यांना ह्या गोष्टी कळल्या नाही तर त्यांना आता पुढचा मिथ्यात्व निश्चय करण्या वाचून पर्याय नाही असं त्यांना वाटेल का? नाही वाटणार. हे पहिलं कळलं पाहिजे अगोदर की आपल्याला काही केलं तरी अज्ञानाच्या पाठीमागं हात धुवून लागावं लागणार आहे. आणि अजून काय काय मार्ग आहे? आता एकच मार्ग सांगायचा राहिला. त्यांनी सांगितलं ना, एक भविवाद सांगून कर्माने मोक्ष होतो, तर कर्माने मोक्ष होणार नाही, परंतु तो सांगणारच आहे. सांगितलं तरी आपण त्याचंही खंडन करूच, आहे की नाही? म्हणून आपला मार्ग आता काय होईल, तिसऱ्या तरंगापासून आपला मार्ग सुखकर होईल, म्हणजे सोपा होईल. की आता पाठीमागे असणाऱ्या ज्या काही अनेक मध्ये अडचणी येतात विचाराच्या, वेदांत विचारामध्ये, त्या सगळ्या आता दूर होतील. आपल्याला अधिकाऱ्याची सिद्धी होईल, विषयाची सिद्धी होईल, प्रयोजनाची सिद्धी होईल. मग कर्तृ कर्तव्य भाव संबंध सांगता येईल, अधिकारी सांगता येईल, प्रतिपाद्य प्रतिपाद्य प्रतिपादक भाव संबंध सांगता येईल, जन्यजनक प्राप्य प्रापक भाव संबंध सांगता येईल, जन्यजनक भाव संबंध सगळे सांगता येतील. अशा रीतीनं आपला हा प्रवास आतापर्यंत चालला. आता सांगतात की आत्मस्वरूपाच्या विशेष ज्ञानाने त्या अज्ञानाची निवृत्ती होते. म्हणून ते म्हणजे ते अज्ञान आध्यस्थ आहे हे सिद्ध आहे.
आध्यस्थ अज्ञानाची याप्रमाणे सिद्धी झाल्यानंतर आता आत्मा सामान्य विशेष भाव रहित निर्विशेष असा आहे. असा निर्विशेष स्वयंप्रकाश रूप आत्मा सामान्य रूपाने ज्ञात आणि विशेष रूपाने अज्ञात असे म्हणणे संभवत नाही व म्हणूनच केवळ स्वयंप्रकाश आत्म्याच्या ठिकाणी बंधाचा अध्यास घडत नाही या शंकेचे समाधान सांगतो. आता आपल्याला जेव्हा वेदांत विचार करतो त्यावेळेस ह्या ज्या शंका घेतात, वास्तविक ह्या सगळ्या पूर्व पक्षाच्या शंका आहेत आणि खंडित होणाऱ्याच आहे की नाही. मग आपण हे घ्यायच्या कशाला? मग केवळ सिद्धांत वाचूनच जर आपल्याला कार्य झालं तर चांगलीच गोष्ट आहे. उत्तम अधिकाऱ्याला फार काही हे सांगावं लागत नाही. परंतु आपल्याला हे शंका घेत असताना आपल्याला आज ना उद्या काही ना काही जेव्हा खरं चिंतन करायला लागतो आपण तेवढ्या शंका येत राहतात. मग ते अगोदरच आपली बुद्धी सूक्ष्म करून त्या शंका घेणाऱ्यालाही बुद्धी लागते आणि शंकाचं निराकरण करायलाही बुद्धीची सूक्ष्मता लागते. तेव्हा ह्या चिंतनाने आपल्या बुद्धीची सूक्ष्मता आपोआप होत राहते. म्हणजे जितके जटिल किंवा गंभीर असे सिद्धांत आपल्याला समजण्यासाठी आपल्या बुद्धीची सूक्ष्मता पाहिजे. याला दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. बुद्धीची सूक्ष्मता जरी किती असली, ती बुद्धीची सूक्ष्मता तर्काच्या द्वारा जरी झालेली असली तरी सुद्धा तर्काने हे ज्ञान होत नाही. हे ज्ञान जे आहे पवित्र बुद्धीला होतं. केवळ सूक्ष्म बुद्धीला किंवा ज्याला आपण म्हणतो तर्कप्रधान बुद्धीला होत नाही. आणि झालं तर आज होतं आणि उद्या जातं. कारण का आजच्या तर्काने आत्मा समजल्यासारखा वाटतो आणि उद्याच्या तर्काने पुन्हा आत्मा नावाचा पदार्थ कुठे कोणाला नाही दिसला आहेच कशावरून आणि त्याचं ज्ञान करण्यात आयुष्य व्याचा आणि पुन्हा त्याचं लाभ करून घ्या याची काय आवश्यकता नाही. त्याच्यापेक्षा द्यावे खावे का बरे असावे सदैव हे चांगलं नाही का? तर अशा प्रकारचा आपल्याला पुन्हा पश्चाताप करण्याची वेळ येऊ नये म्हणून हे अगोदरच आपल्या बुद्धीची सूक्ष्मता करतात आणि आपल्या बुद्धीचं पवित्र बुद्धी जी आहे तर ती बुद्धी जाणे आणि न जाणे ही त्यास बुद्धी कोणती जाणू शकते आत्म्याला? पवित्र बुद्धी, शुद्ध बुद्धी जाणे आणि अशुद्ध बुद्धी न जाणे. आणि ती आवृत्त आत्म्यात जाणे का अनावृत्त आत्म्यात जाणे? आवृत्त आत्म्यात जाणे, आवरण रहित आत्म्यास न जाणे. आणि हे की नाही, भिन्नत्वाने जाणे का अभिन्नत्वाने जाणे? अभिन्नत्वाने जाणे. वृत्तीव्याप्तीने जाणे का फलव्याप्तीने जाणे? वृत्तीव्याप्तीने जाणे का फलव्याप्तीने जाणे? फल कशाला म्हणतात? एकच फक्त मी आता विचारतो, बोलू नका, हात वर करा. ज्याला फल शब्दाचा अर्थ माहित आहे त्यांनी हात वर करा. फल शब्दाचा ज्यांना अर्थ माहित आहे त्यांनी हात वर करा. आता फक्त हे तर सगळ्यांना ह्यांना माहीतच आहे. हे तर सगळ्यांना शिकवणारेच आहेत सगळे. त्यांना माहीत असून काय उपयोग आहे? तुम्हाला माहीत पाहिजे ना काय फल शब्दाचा काय अर्थ आहे. पुन्हा कोणीतरी जरा विचार करा थोडा, तर तेवढं केलं तर नाही तर आता झालं. वृत्तीव्याप्तीने न जाणे आणि आपलं जाणे आणि फलव्याप्तीने. अहो चिदाभासालाच फल असं म्हणतात. चिदाभासी विशेष चैतन्य का सामान्य चैतन्य? आता जर इथे केलं आपण विचार, चिदाभासाला विशेष चैतन्य म्हणायचं का नाही? का चिदाभासी विशेषच आहे की नाही? सामान्य चैतन्य अज्ञानाच्या विरुद्ध आहे का विशेष चैतन्य आहे? विशेष चैतन्य. लक्षात आलं ना? मग आता पुन्हा चांगलं लक्षात ठेवा, पुन्हा कधी आयुष्यभर लक्षात ठेवा. काय? चिदाभासालाच फल असं म्हणतात. आणि फलाला काय म्हणतात बरं? तर फलाला चिदाभास असं म्हणतात, आहे की नाही? तर आपलं चिंतन याच्यासाठी चाललं की या ठिकाणी आता हा जो पूर्व पक्ष आहे इतकं आता झालं की नाही, आम्ही आता बोलून काय गेलो की अशा रीतीने काय झालं, कारण रूप अज्ञान हे अध्यस्त आहे, म्हणजे कारणाध्यासाचा संभव आहे हे सिद्ध झालं. पण तो म्हणतो तुम्ही म्हणा सिद्ध झालं पण मी मानणार नाही. आणि काय झालंय, तुमचीच बुद्धीची सूक्ष्मता थोडी कमी पडली, आता त्याला मी जागृती देतो असं तो म्हणतो. आणि ती काय जागृती देतो? तो म्हणतो आता आत्मा सामान्य विशेष काय
आता आत्मा सामान्य विशेष भावरहित निर्विशेष असा आहे. वेदांताचा सिद्धांत जो आहे तर त्याच्यामध्ये सामान्य कशाला म्हणतात आणि विशेष कशाला म्हणतात हे आपण पाहिलं. सामान्य कशाला म्हणतात, सर्व व्यापक चैतन्य जे आहे त्याला काय म्हणतात, सामान्य चैतन्य. आणि विशेष चैतन्य कशाला म्हणतात, सर्व व्यापक चैतन्याचा अवच्छेदक जेव्हा वृत्ती होते त्या वृत्त्यारूढ, बरोबर आहे ना, त्या वृत्त्यारूढ चैतन्याला काय म्हणतात, विशेष चैतन्य म्हणतात. आता आम्ही वेदांताला विचारतो तुमचा आत्मा कसा आहे असं जर विचारलं तर ते कधीही सांगत नाहीत की त्यांचा सिद्धांत असा नाही का आत्मा हा विशेष आहे असंही सांगत नाही, आणि तो आत्मा सामान्य आहे असंही सांगत नाही. ते काय सांगतात, तो सामान्य विशेष या दोन्ही भावांनी रहित आहे असं सांगतात. म्हणजे याचा अर्थ आत्मा सामान्य नाही, आत्मा विशेषही नाही. मग जर कधी आत्मा जर सामान्य किंवा विशेष भावरूपाने कथन केला असता तर तुम्हाला म्हणता आलं असतं अज्ञान, याच्यामध्ये काय घडतो, अध्यास घडतो. आणि मग त्या बरोबर बोलतोय का मी, सांगा लगेच. तर त्या अज्ञानाचे निवृत्ती जर करायची असेल तर सामान्य रूपाचं अज्ञान, बरोबर ना, ते अज्ञान, त्या अज्ञानाला जे अधिष्ठान असणारं जे चैतन्य आहे त्याचं सामान्य ज्ञान ह्या अज्ञानाच्या विरोधी नाही. त्याचं विशेष ज्ञान म्हणजे त्याचं पडलेलं प्रतिबिंब. विशेष ज्ञान कशाला म्हणतात, अंतःकरण वृत्तीमध्ये पडलेलं चैतन्य, बरोबर, चैतन्याचं प्रतिबिंब, त्या प्रतिबिंबाला विशेष ज्ञान म्हणतात. मग तुमचा आत्मा सामान्य आहे का विशेष आहे असं जर विचारलं तर यांचा कायमचा असा सिद्धांत आहे, तो विशेषही नाही, सामान्य आणि विशेष भाव विवर्जित अशा प्रकारचा निर्विशेष आत्मा आहे. त्याच्या ठिकाणी विशेष सामान्यही नाही. मग जे व्यापक चैतन्याचं पडलेल्या वृत्तीमध्ये प्रतिबिंब हे त्या आत्म्याचं स्वरूप आहे का, विशेष रूप आहे का त्याचं, नाही. आता तुम्ही म्हणाल मग तर विशेष नाही तर त्याचं मूळचं रूप सामान्य, त्या सामान्य म्हणा, तर तसंही म्हणत नाही. कारण सामान्य हा शब्द कशाच्या सापेक्ष आला, विशेष म्हणले म्हणून आम्ही काय म्हणतो, सर्व व्यापक चैतन्याला विशेष म्हणतो. पण चैतन्य जे आपल्या महिमेमध्ये आहे त्याच्या ठिकाणी त्याला सामान्य माहीत नाही आणि विशेषही माहीत नाही. याच्यासाठी बघा, आपण मंगलाचरणात कदाचित थोडं चिंतन केलं होतं, पुन्हा पहा. रज्जूवर भासलेला जो सर्प आहे, बरोबर ना, तो सर्प भासला कधी, रज्जूचं सामान्य स्वरूपाचं ज्ञान आणि विशेष स्वरूपाचं अज्ञान, आणि त्या आता पुढे चौथ्या तरंगात हा विषय येणारच आहे. तर सामान्य स्वरूपाचं ज्ञान आहे का नाही तुम्हाला रज्जूचं, आणि विशेष स्वरूपाचं अज्ञान आहे का नाही. मग त्या विशेष स्वरूपाचं अज्ञान जे आहे त्या अज्ञानाचा कार्य सर्प तुम्हाला भासला की नाही, भासला, बरोबर ना. आता जेव्हा तुम्हाला रज्जूच्या विशेष स्वरूपाचं ज्ञान झालं तेव्हा सर्प राहिला का निवृत्त झाला, निवृत्त ज्ञान आणि अज्ञानामध्ये तो भासला, बरोबर ना. सर्प विशेष स्वरूपाच्या ज्ञानामध्ये तो निवृत्त दिसलं ना तुम्हाला, शब्द ऐकले का, दिसता समोर सर्प, उत्पन्न होताना दिसला का नाही, जाताना दिसला की नाही. पण हे विचार कोणाविषयी चाललाय, हा सगळा रज्जूवर चाललेल्या सर्पाचा, रज्जूवर भासलेल्या सर्पाचा विचार चालला, बरोबर ना. आता तुम्हाला रज्जूच्या विशेष स्वरूपाचं ज्ञान झाल्याबरोबर सर्प निवृत्त झाला. आता आम्ही विचार कोणाचा चाललाय, रज्जूविषयी. आपण हे विचारायला कोणाला गेलो, रज्जूलाच विचारायला गेलो. का हो रज्जू महाराज, हा जो सर्प भासला तो कल्पितच होता आहे की नाही. तो म्हणतो रज्जू भासला हे, सर्प भासला हे मला माहीत नाही. तो कल्पित कशाला म्हणतात हेही मला माहीत नाही. अहो पण तुमच्या सामान्य रूपाच्या ज्ञानात आणि विशेष स्वरूपाच्या अज्ञानात तो भासला की नाही, तो म्हणतो हेही मला माहीत नाही. महाराज तुमचं जेव्हा विशेष स्वरूपाचं ज्ञान झालं तेव्हा त्या सर्पाची सिद्धी झाली नाही, तो म्हणतो हे मला माहीत नाही. मला रज्जू म्हणतात हे तरी माहीत आहे, तो काय नाही. हे तुमच्या बुद्धीत चाललेले हे काय आहे, खेळ आहे. मी माझ्या महिमेत पडलेला आहे असा आत्मा आहे. असा एवं सामान्य ना विशेष, माऊलीने सांगितलं आत्मा सामान्य अमृतानुभवामध्ये सामान्य नाही आणि विशेष
दोन आतळे चैतन्य ते सामान्य भावाला स्पर्श करतं म्हणजे सामान्य होतं, संबंध करतं का विशेष रूपाला संबंध करतं? त्याला सामान्यही माहीत नाही आणि विशेषही माहीत नाही, असा आपला खरा आत्म्याचं स्वरूप आहे असं वेदांत सिद्धांत सांगतो. आता यांनी हे शब्द ऐकलेले, त्यामुळे तर तुमचा आत्मा कसा आहे? स्वयंप्रकाश. मग स्वयंप्रकाश आत्म्याच्या ठिकाणी अज्ञान कधीच राहणं शक्य नाही, ऐक नाही. तसं त्यांना सांगितलं की आता आत्मा कसा आहे तुमचा? सामान्य विशेष भाव रहित आहे, म्हणजे आत्म्याच्या ठिकाणी सामान्य नाही आणि विशेषही नाही. मग जर सामान्य आणि विशेष भाव त्याच्या ठिकाणी असते तर आपल्याला प्रयोग काय करता आला असता? सामान्य रूपाने ज्ञात आणि विशेष रूपाने, सामान्य रूपाने अज्ञात आणि विशेष, आपलं सामान्य रूपाने ज्ञात आणि विशेष रूपाने अज्ञात असं आपल्याला म्हणता आलं असतं. पण आता म्हणता येईल का आत्मा कसा आहे? सामान्य विशेष हा दोघं नातळे चैतन्य. ते चैतन्य म्हणजे आत्मा, तो दोघांना नातळे म्हणजे त्याच्याशी स्पर्शच करत नाही. मग अशा ठिकाणी म्हणून केवळ स्वयंप्रकाश आत्म्याच्या ठिकाणी हा जो हे जे अज्ञान आहे त्या अज्ञानाचा काहीतरी संबंध आहे का? अज्ञानच नाही त्याच्या ठिकाणी, का असणंच शक्य नाही, का बंधाचा अध्यासच घडणं शक्य नाही? म्हणजे अगोदर काय सांगितलं? सामान्य ज्ञान आपल्या आत्म्याच्या ठिकाणी अज्ञान राहू शकत नाही. कारण काय आहे की आत्म्याच्या ठिकाणी अज्ञान राहणं शक्यच नाही. आत्मा स्वयंप्रकाश आहे. स्वयंप्रकाश आत्म्याच्या ठिकाणी अज्ञान राहीलच कसं? अंधार आणि प्रकाश हे परस्पर विरोधी पदार्थ एका अधिकरणात एका कालात राहू शकत नाही. तर आम्ही तुम्हाला अनुभवाने आणि युक्तीनं सिद्ध करून दिलं की नाही? काष्टाचं उदाहरण दिलं तुम्हाला आणि सुषुप्तीचं अनुभवाचं उदाहरण दिलं, सिद्ध केलं. तर म्हणजे एवढ्यावरून काही तुमचा सिद्धांत सिद्ध झाला असं नाही. आता आम्ही तुम्हाला पुन्हा तुमच्याच युक्तीने, याला काय म्हणतात त्याला की उष्ट्र लकुटिकाने आहे, त्याला म्हणतात उष्ट्र लकुटिकाने. उंट जेव्हा वाळवंटात चालतो ना, तो मालक आहे, तो त्याला नीट मार्ग, त्याच्यावर काय करतात, वाळवंटामध्ये काही झाडं वगैरे नसतात म्हणून ते स्वयंपाकासाठी ते मालक जो आहे तो ते सगळे साहित्य सरपण वगैरे त्याच्यावर घेतो. आणि तो रस्त्याने जेव्हा नीट चालत नाही तेव्हा काय करतो, तो त्याचीच लाकडं घेतो त्याच्यातलं आणि त्याला असा मार देतो की त्याला पुन्हा रस्त्यावर लावतो. आहे की त्याला उष्ट्र लकुटिकाने, उष्ट्र म्हणजे उंट, लकुटिका म्हणजे लाकूड. तसं या ठिकाणी हा वेदांताचा जो सिद्धांत आहे त्या सिद्धांताला तो सांगतो आणि त्याला म्हणतात की त्याला मुस्कट जावी करतो, त्याला त्याचं तोंड बंद करतो. कसा? तुमचा आत्मा जो आहे तो सामान्य विशेष भावरहित आहे की नाही? मग सामान्य विशेष भावरहित जर आत्मा तर त्याचं सामान्य स्वरूपाचं आणि विशेष स्वरूपाचं अज्ञान असं तरी तुम्हाला म्हणता येईल का? नाही. तुम्ही सांगितलं अज्ञान राहू शकतं, पण दुसरी गोष्ट मूळ तुमच्या सिद्धांताप्रमाणे आत्मस्वरूप हे सामान्य आणि विशेष या दोन्ही भावांनी रहित आहे. म्हणून तो म्हणतो आता आत्मा सामान्य विशेष भाव रहित निर्विशेष असा आहे. असा निर्विशेष स्वयंप्रकाश आत्मा सामान्य रूपाने ज्ञान आणि विशेष रूपाने अज्ञात असे म्हणणे संभवत नाही. जर तो निर्विशेषच आहे, तो सामान्य विशेषाच्या अतीत आहे, तर त्याच्याविषयी तुम्हाला म्हणता येईल का आता आत्म्याचं सामान्य स्वरूपाचं ज्ञान आणि विशेष स्वरूपाचं अज्ञान असं जर म्हणता येणार नाही, तर याचाच अर्थ काय? आत्मा हा जो स्वयंप्रकाश किंवा निर्विशेष किंवा सामान्य विशेष भाव रहित आत्मा आहे, त्या आत्म्याच्या ठिकाणी बंध कोणत्याही प्रकाराने सिद्ध होणार नाही असं त्यांनी शंका केली. आता ह्या शंकेचं उत्तर उद्या पाहू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.